तर सध्या महाराष्ट्रामध्ये फक्त एकच प्रश्न चालू आहे, तो म्हणजे लाडक्या बहिणीचा. दुसरे पण आहेत, पण लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हाच आहे. तर लाडक्या बहिणीला खूप काही प्रश्न पडत आहेत. ते जेव्हा साईडवर केवायसी करायला जात आहेत, तेव्हा काही प्रॉब्लेम येत आहेत. मग मी हा व्हिडिओ मला वाटलं की बनवावा. कारण खूप अशा लाडक्या बहिणी आहेत ज्या कन्फ्यूज आहेत. त्यांची केवायसी होईल का नाही किंवा त्यांना पुढचे हप्ते पडतील का नाही. तर त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे मिळणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे सुमित कांबळे आणि स्वागत करतो तुमच्या एका अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. खूप आधी मी व्हिडिओ टाकलेले आहेत, बट हा व्हिडिओ मी यासाठी टाकत आहे की खूप साऱ्या लाडक्या बहिणी पण आहेत, त्यांना पण फायदा व्हावा. आणि आपल्याकडे एक चांगलं YouTube चॅनल आहे, त्या माध्यमातून मी तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करेन आणि त्यावर तुम्हाला जर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर खूप चांगलंच होईल. चला तर मग सरळ आपल्या मुख्य प्रश्नावर येऊ. तर ही पाहू शकता तुम्ही साईट जी लाडक्या बहिणीची आहे आणि यावर जेव्हा आपण केवायसी करण्यासाठी जात आहोत, तेव्हा दिवसा जा, रात्री जा, 1 वाजता जा, 2 वाजता जा. खूप काही प्रॉब्लेम दाखवत आहे. एक तर म्हणत आहे ही लाभार्थी लाडक्या बहिणीच्या योजनेमध्येच नाहीये किंवा सध्या ट्रॅफिक हाय आहे. दिवसाला तर साईट चालत नाहीये, मग रात्रीला सुद्धा हाच प्रॉब्लेम येत आहे. तर हा प्रॉब्लेम काय येत आहे माझ्या बहिणींनो, माझ्या मित्रांनो? कारण सध्या जे सर्व्हर आहे ते खूप बिझी झालेले आहे. त्यामुळे असे प्रॉब्लेम तुम्हाला वारंवार दिसतील. नुकतीच काही 3-4 दिवसापूर्वी एक अपडेट आलेली आहे की 7 ऑक्टोबर पर्यंत साईड ही थोडीशी बंद राहील पूर्णपणे आणि त्यानंतरला साईड ही सुरळीत चालू होईल. परंतु यावर पूर्णपणे विश्वास ठेवता येईल असंही नाही. चालू जर झाली तर खूप चांगलंच आहे, परंतु नाही झाली तर तुम्ही काळजी घ्या आणि फ्रॉड वेबसाईटवर जाऊन कुठल्याही प्रकारची केवायसी करू नका. तुमचा आधार कार्ड, तुमचा फोन नंबर, OTP हा शेअर करू नका. जी ऑफिशियल लाडक्या बहिणीची साईट आहे त्यावरच जाऊन तुम्ही केवायसी ही करा आणि खात्रीशीर करा की ती साईट जी आहे ती ओरिजिनल आहे का. आणि त्यासाठी मी तुम्हाला डेमो म्हणून ती ओरिजिनल साईट तुम्हाला दाखवत आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, हीच आहे ती ओरिजिनल साईट. आणि तर केवायसी करताना आपले आधार कार्ड आणि OTP हा शक्यतोवर तर ग्राहकाच्या आणि केवायसी करताना एक काळजी घ्यायची आहे तुम्हाला की जेव्हा तुम्ही केवायसी करणार आहात त्यावेळेस तुम्ही तिथं उपस्थित असावं. तेव्हाच तुम्ही OTP वगैरे शेअर करा आणि तुमची केवायसी करून घ्या. का सर? आणि बाकी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जर प्रश्न तुमच्या दिमागात येत असेल तर तुम्ही बिंदासपणे कमेंट करू शकता आणि यावर नेक्स्ट व्हिडिओ पण बनवेल मी, जर तुम्हाला जर वाटलं तर. आणि बाकी हा तर तुमच्यासाठी जनरली मी एक माहितीसाठी व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्की कमेंट करा. बाकी आपला पॉडकास्ट आपल्याला रेग्युलर पाहायला मिळणारच आहे. लवकरच भेटूया दुसऱ्या एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंतसाठी थँक्यू, धन्यवाद, बाय बाय.